हा क्वेश्चन होता होमवर्क मधला. त्यामध्ये पहिल्यांदा डिनॉमिनेटरवरून म्हणजेच स्क्वेअर रूट मधून 2 कॉमन घ्यावं लागेल. 2 कॉमन घेतल्यानंतर येईल 1/√2 इंटिग्रल 1 स्क्वेअर रूट मधली टर्म राहील x² प्लस 3x/2 मायनस 5/2 इंटू dx. नंतर 1/√2 इंटिग्रल 1/√ऑफ परफेक्ट स्क्वेअर साठी कन्वर्जन करायचं आहे. x² प्लस 3x/2 ॲज इट इज. चा कोएफिशियंट आहे 3/2, त्याला 1/2 न मल्टिप्लाय केलं आणि त्याचा स्क्वेअर. 3/2 इंटू 1/2 म्हणजे 3/4. 3/4 चा स्क्वेअर काय येईल प्लस 9/16 मायनस 9/16 आणि पुढे मायनस 5/2 ॲज इट इज इंटू dx. त्या ठिकाणी येतो x प्लस 3/4. त्यानंतर 1/√2 इंटिग्रल 1/स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या 3 टर्म म्हणजेच x प्लस 3/4 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9/16 मायनस 5/2 डिनॉमिनेटर सेम नाही आहे त्यांचा. यात मायनस 9/16 मायनस डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी याला 8 न मल्टिप्लाय डिवाइड करा. 8 इंटू 5 म्हणजेच 40/16 इंटू dx. डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी हा जो 5/2 आहे त्यालाच आपण 8 न मल्टिप्लाय डिवाइड केलं. इक्वल टू 1/√2 इंटिग्रल 1/स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 49/16 इंटू dx. फॉर्टी 49/16 त्यालाच आपण 7/2 चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच 1/√2 इंटिग्रल 1/रूट ऑफ x प्लस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 49/16 म्हणजेच 7/4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. 1/√2 इंटिग्रेशन आहे 1/√x² मायनस a² चं. 1/√x² मायनस a² लाच काय फॉर्म्युला आहे लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x² मायनस a². लॉग ऑफ x म्हणजेच x प्लस 3/4 प्लस रूट ऑफ x प्लस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7/4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c. लॉग ऑफ x रूट x² मायनस a² इक्वल टू 1/√2 लॉग ऑफ x प्लस 3/4 प्लस रूट ऑफ. तर या ठिकाणची टर्म सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळेल हीच क्वाड्रॅटिक टर्म. या ठिकाणी आपण 2 कॉमन घेतलाय त्यानंतरची म्हणजेच x² प्लस 3/2x मायनस 5/2 प्लस c.
Next one. Integral 1 upon square root of 21 plus 4x minus x square into dx. 21 plus 4x minus x square into dx. तर यामध्ये x स्क्वेअरचा कोएफिशियंट निगेटिव्ह आहे, पण मायनस जर कॉमन घ्यायचा म्हणलं तर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर कॉमन नाही घेऊ शकत. ज्यावेळी एक्स स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह असते त्यावेळी लक्षात ठेवायचं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या स्वरूपात त्याचं कन्व्हर्जन होणार आहे, कारण मायनस एक्स स्क्वेअर आहे. मायनस आपण स्क्वेअर रूट मधून तर कॉमन घेऊ शकत नाही. अशा वेळी काय करायचं यामध्ये पहा, ज्या दोन टर्म आहेत एक्सच्या, एक म्हणजे एक्स स्क्वेअर आणि एक्स, त्या दोन टर्म मधून फक्त मायनस कॉमन घ्यायचा, म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ 21 ॲज इट इज राहील. आणि पुढच्या ज्या दोन टर्म आहेत त्या दोन टर्म मधून फक्त मायनस कॉमन घ्यायचं. या ग्रुपमध्ये दोन ठिकाणी मायनसचा आपल्याला व्यवस्थित विचार करावा लागतो. ही फर्स्ट स्टेज आहे. मायनस कॉमन घ्यायचा आहे दोन टर्म मधून. मायनस जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 4x इंटू dx. एक्स स्क्वेअरची एक टर्म आणि एक्सची एक टर्म, या दोन टर्म मधून आपण मायनस कॉमन घेतला, इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 21 मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 4x आहे. परफेक्ट स्क्वेअर साठी हा ब्रॅकेट फक्त आता विचारात घ्यायचा आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x चा. याचं कन्वर्जन परफेक्ट स्क्वेअर मध्ये करायचं आहे. मग या दोन टर्म एक्स स्क्वेअर मायनस 4x ॲज इट इज राहतील. परफेक्ट स्क्वेअर साठी x चा कोएफिशियंट आहे 4. 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर तो येईल 2, आणि 2 चा स्क्वेअर केला तर काय येणार 4. म्हणजे ॲड सबट्रॅक्ट करायचा आहे 4, दॅट इज प्लस 4 मायनस 4 इंटू dx. परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्जन, एक्स चा कोएफिशियंट 4, त्याला 2 ने डिवाइड केलं तर 2 येईल, आणि त्याचा स्क्वेअर घेतला परत तर 4 येणार. इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 21 मायनस या ज्या तीन टर्म आहेत त्या तीन टर्म म्हणजेच एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी मायनसचा व्यवस्थित विचार करायचा आहे. हा जो शेवटी असणारा -4 आहे, ब्रॅकेटच्या बाहेर असणारा मायनस त्याला मल्टिप्लाय होतो, आणि मायनस इंटू मायनस पुढची टर्म काय येते +4 येते. बी केअरफुल ॲट दिस स्टेज. दोन स्टेजेसला मायनसचा केअरफुल विचार करावा लागतो या टाईपमध्ये. पहिल्यांदा मायनस कॉमन घेत असताना एक्सच्या ज्या दोन टर्म्स आहेत 4x ची एक टर्म आणि एक्स स्क्वेअरची एक टर्म, त्या दोन टर्म मधून मायनस कॉमन घ्यायचा आहे. थ्रूआउट स्क्वेअर रूट मधून मायनस कॉमन घेता येत नाही, ही पहिली स्टेज. आणि दुसरी स्टेज घेत असताना हा जो मायनस आहे तो मायनस ब्रॅकेट मधल्या शेवटच्या मायनसच्या टर्मला मल्टिप्लाय होतो, आणि ती टर्म होते मायनस इंटू मायनस प्लस इंटू dx इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 21 प्लस 4
21 प्लस 4 म्हणजे 25 मायनस x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. 25 लाच आपण 5 स्क्वेअर लिहू शकतो. इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 5 स्क्वेअर मायनस x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आणि आता ही टर्म आहे इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इंटू dx च्या स्वरूपात. आणि याची व्हॅल्यू काय असते? साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a प्लस c. आता या ठिकाणी x च्या जागी आलेला आहे x मायनस 2. a ची व्हॅल्यू आहे 5. आन्सर येईल साइन इनव्हर्स ऑफ x मायनस 2 अपॉन 5 प्लस. नेक्स्ट वन, इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 15 प्लस 4x मायनस 4x स्क्वेअर इंटू dx. इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 15 प्लस 4x मायनस 4x स्क्वेअर इंटू dx. आता या ठिकाणी पण x स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह आहेच आहे, पण त्याचा कोएफिशियंट -1 ऐवजी -4 आहे. 4 आधी कॉमन घेणं आवश्यक आहे रूटमध्ये. मायनस तर नाही कॉमन घेणार, फक्त 4 कॉमन घ्यायचा आहे. थ्रूआउट स्क्वेअर रूट मधून 4 कॉमन घेतला आधी. 4 जर कॉमन घेतला तर त्याचा स्क्वेअर रूट येईल 2, 1/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 4 कॉमन घेतल्यामुळे टर्म काय होतील 15 अपॉन 4 प्लस 4x आहे, त्यातला 4 कॉमन घेतला, x राहिला, आणि मायनस x स्क्वेअर इंटू dx. स्क्वेअर रूट मधून 4 कॉमन घेतला, 4 चे स्क्वेअर रूट 2 येईल, इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ
15/4 मायनस कॉमन घ्यायचं आता दोन टर्म मधून, x ची टर्म आणि x² ची टर्म. त्यातनं मायनस कॉमन घेतला तर राहील प्लस x² इंटू dx प्लस x² मायनस x इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 15/4 मायनस x² मायनस x परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जन करायचं. आता एक्सचा कोएफिशियंट तर इथे 1 आहे, त्याला 2 ने डिवाइड केलं तर काय येणार 1/2. एक्सच्या कोएफिशियंटला 2 ने डिवाइड केलं तर 1/2. 1/2 चा स्क्वेअर काय येईल 1/4. 1/4 ॲड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे इंटू dx. ॲड अँड सबट्रॅक्ट 1/4 इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 15/4 मायनस, त्याच्या तीन टर्म आहेत. पहिल्या x² मायनस x प्लस 1/4. तीन टर्म म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे x मायनस 1/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर 1/4 आहे. आणि पुढे जो शेवटी मायनस 1/4 आहे त्याला हा ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस मल्टिप्लाय होईल आणि मायनस मायनस येईल प्लस 1/4 इंटू dx इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 15/4 प्लस 1/4 तो येईल 16/4. आणि 16/4 म्हणजेच 4. दॅट इज 4 मायनस x मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. तेव्हा इथे आणखी एक स्टेप तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकता. 15/4 प्लस 1/4 इक्वल टू 16/4 इक्वल टू 1/2 इंटिग्रल 1 अपॉन रूट ऑफ 4 लाच आपण 2² लिहू शकतो मायनस x मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आता ही टर्म आहे 1 अपॉन रूट ऑफ a² मायनस x² च्या स्वरूपात. 1/2 1 अपॉन रूट a² मायनस x² म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a, दॅट इज साइन इनव्हर्स ऑफ x मायनस 1/2 अपॉन 2 प्लस c. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजेच 1/2 साइन इनव्हर्स ऑफ 2x मायनस 1 अपॉन 4 प्लस c.
त्यानंतर नेक्स्ट यामध्ये प्रोसेस याच प्रकारच्या आहेत, फक्त आता टर्म्स डायरेक्टली क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये देण्याऐवजी reducible to quadratic form by making some substitutions अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असेल. आता त्यात आधी त्या टर्म्स ॲज इट इज क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये असणार नाहीत, डिफरंट फंक्शनच्या फॉर्ममध्ये असतील. त्या जागी सबस्टिट्यूशन करून त्यांचं कन्व्हर्जन या क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये होईल आणि जेव्हा क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होईल तेव्हा पुन्हा प्रोसिजर कंटिन्यू. इंटिग्रल square on square root of x raised to 6 plus 2x cube plus 3 into dx. X raised to 6 plus 2x cube plus 3 into dx. आता ही टर्म क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये तर नाहीये, मग कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होऊ शकतो? कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होऊ शकतो? एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय? 3x² पैकी x² ची टर्म अवेलेबल आहे, कॉन्स्टंट 3 ऍडजस्ट करता येऊ शकतो. म्हणजे यामध्ये वाटल्यास आपण इंटिग्रल x² अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x रेज टू 6 लाच एक्स क्यूबचा ब्रॅकेट स्क्वेअर असे लिहू शकतो. x रेज टू 6 म्हणजेच एक्स क्यूबचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x क्यूब प्लस 3 into dx. Now making the substitution, put x cube equal to t, derivative of x cube. x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x² into dx equal to dt. पण टर्म अवेलेबल आहे फक्त x² into dx, x² into dx 3 राईट साईडला डिवाइड घेतला इक्वल टू येईल 1/3 into dt. Integral becomes 1 upon square root of x cube चा स्क्वेअर म्हणजेच t² प्लस 2 into x क्यूबच्या जागी t लिहिता येईल प्लस 3 into x² into dx याची व्हॅल्यू येते 1/3 into dt. आता या ठिकाणी 1/3 कॉन्स्टंट आहे, आउटसाइड इंटिग्रेशन घेता येईल. दॅट इज 1/3 इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t² प्लस 2t. t² प्लस 2t प्लस 3 ही क्वाड्रॅटिक टर्म आलेलीच आहे. t² चा कोएफिशियंट पण 1 आहेच आहे. इथे चला आपण परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्जनची प्रोसेस करू शकतो. काय करावं लागेल? ऍड सबट्रॅक्ट प्लस 1 मायनस 1, कारण टीचा कोएफिशियंट आहे 2, त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर 1 येईल, 1 चा स्क्वेअर केला तर तोही 1 येईल. म्हणजे ऍड सबट्रॅक्ट 1 प्लस 1 मायनस 1, पुढे टर्म आहे ती 3 into dt इक्वल टू 1/3 इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t² प्लस 2t प्लस 1, t² प्लस 2t प्लस 1 म्हणजेच t प्लस 1
bracket square minus 1 plus 3, that is plus 2 into dt equal to 1 by 3 integral 1 upon square root of t plus 1 bracket square plus 2 म्हणजेच root 2 bracket square into dt equal to 1 by 3 integral 1 upon root of x square plus a square. 1 upon root x square plus a square चा फॉर्म्युला log of x plus root x square plus a square म्हणजेच log of x म्हणजेच या ठिकाणी काय t plus 1 plus square root of x square म्हणजेच t plus 1 चा स्क्वेअर आणि प्लस a square म्हणजे root 2 चा स्क्वेअर plus c log of x plus root x square plus a square equal to 1 by 3 log of t plus 1 plus root of ही टर्म कुठल्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन असेल कॉमन कुठली टर्म आपण यातनं घेतल्या नाही हा 1 by 3 तो वेगळाच आहे तो रूट मधून बाहेर घेतलेला नाहीये t स्क्वेअर प्लस 2t प्लस 3 म्हणजेच t स्क्वेअर प्लस 2t प्लस 3 शेवटी प्लस 3 आणि लास्टली आन्सर पुन्हा x च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची t इक्वल टू काय x क्यूब so answer becomes 1 by 3 log of x cube plus 1 plus root of t square म्हणजे x cube चा स्क्वेअर तो होईल x raised to 6 plus 2x cube plus 3 plus c
Next one, integral 1 upon x raised to 2 by 3 into root of x raised to 2 by 3 minus 4 into dx. 1 upon x raised to 2 by 3 root of x raised to 2 by 3 minus 4 into dx. काय करावं लागेल आता यामध्ये सबस्टिट्यूशन पहा. पहिल्यांदा ही रूट मध्ये टर्म 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x रेज टू 2 बाय 3 लाच आपण x रेज टू 1 बाय 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. मायनस 4 x रेज टू 2 बाय 3 म्हणजेच x रेज टू 1 बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ही जी टर्म x रेज टू 2 बाय 3 ॲज इट इज ठेवा 1 अपॉन x रेज टू 2 बाय 3 इंटू dx. x रेज टू 1 बाय 3 च्या जागी जर आपण t घेतला तर t स्क्वेअर मायनस 4 अशी टर्म मिळेल. t स्क्वेअर मायनस 4 म्हणजे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी सबस्टिट्यूशन काय करावं लागेल, x रेज टू 1 बाय 3 इक्वल टू t. हा त्याचा डेरिव्हेटिव्ह पण अवेलेबल होईल. x रेज टू 1 बाय 3 चा डेरिव्हेटिव्ह x रेज टू n च्या फॉर्म्युल्यानुसार 1 बाय 3 इंटू x रेज टू 1 बाय 3 मायनस 1 इंटू dx इक्वल टू dt. 1 बाय 3 इंटू x रेज टू 1 बाय 3 मायनस 1 म्हणजे मायनस 2 बाय 3 इंटू dx इक्वल टू dt. हा जो x रेज टू मायनस 2 बाय 3 तो डिनॉमिनेटरला घेतला तर काय होईल, x रेज टू 2 बाय 3 म्हणजेच ही टर्म डेरिव्हेटिव्हची अवेलेबल आहे. फक्त हा जो 3 आहे लेफ्ट साईडला डिव्हाइड असणारा तो राईट साईडला घ्या. म्हणजेच टर्म काय पहा, x रेज टू मायनस 2 बाय 3 लाच आपण 1 अपॉन x रेज टू 2 बाय 3 इंटू dx ॲज इट इज. आणि लेफ्ट साईडला असणारा जो 3 आहे डिनॉमिनेटरला राईट साईडला घेतला 3 इंटू dt. आता यामध्ये ही टर्म सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येतील पहा व्हॅल्यूज. इंटिग्रल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t स्क्वेअर x रेज टू 1 बाय 3 जागी t सबस्टिट्यूट केला t स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इंटू dt. 3 कॉन्स्टंट आउटसाइड येईल इंटिग्रेशनच्या आणि 1 अपॉन रूट ऑफ t स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इंटू dt. डायरेक्ट रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये परफेक्ट स्क्वेअरची गरज नाही, क्वाड्रॅटिक टर्म नाही आहे त्यात. 1 अपॉन रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर लॉग ऑफ x म्हणजेच t प्लस रूट ऑफ t स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर प्लस c. या स्टेजला आपण t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. दॅट इज 3 इंटू लॉग ऑफ t म्हणजेच x रेज टू 1 बाय 3 प्लस रूट ऑफ t स्क्वेअर म्हणजे x रेज टू 2 बाय 3 मायनस 2 स्क्वेअर येईल 4 प्लस.
इंटिग्रल a raised to x upon square root of 1 minus a raised to 2x into dx. काय करणार त्यामध्ये a raised to x न्यूमरेटरचा ॲज इट इज, स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस a raised to 2x ला a raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. a raised to 2x म्हणजेच a raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सबस्टिट्यूशन a raised to x equal to t. a raised to x चा डेरिवेटिव्ह a raised to x into log a into dx equal to dt. पण अवेलेबल आहे फक्त a raised to x into dx. log a कॉन्स्टंट आहे तो राईट साईडला घ्या डिवाइड. a raised to x into dx equal to 1 upon log a into dt. मग इंटिग्रेशनची टर्म काय येईल पहा, 1 upon root of 1 minus a raised to x चा स्क्वेअर म्हणजेच t स्क्वेअर into a raised to x into dx म्हणजे 1 upon log a into dt. 1 upon log a constant outside, 1 upon log a इंटिग्रेशन मध्ये राहील 1 upon root of 1 minus t स्क्वेअर. त्याला आपण 1 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर लिहू शकतो. हे मग a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय मग त्यात साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन a. पण त्याऐवजी 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर, 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर पहिल्याच ग्रुपमध्ये हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट मेथडने पण तयार केलेला आहे. साइन इनव्हर्स ऑफ x 1 अपॉन रूट 1 मायनस t स्क्वेअर that is 1 upon log a साइन इनव्हर्स ऑफ t. आणि a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ने जरी घेतला तरी t अपॉन 1 म्हणजे t येणार प्लस c that is equal to answer is sin inverse of a raised to x upon log a plus c. Some examples for homework. Cos x upon root of sin square x minus 2 sin x plus 5 into dx. काय करणार यात सबस्टिट्यूशन sin x इक्वल टू t कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x into dx अवेलेबल आहे. इंटिग्रल x square x upon root of 16 plus tan square x into dx. काय करणार सबस्टिट्यूशन tan x इक्वल टू t.
दोन एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे आहेत.